नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 100 प्रश्नाची अतिसंभाव्य एक टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अंतराळातील भस्मासूर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अंतराळातील भस्मासूर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 दुधाचा महापूर या योजनेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? दुधाचा महापूर या योजनेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर वर्गीस कुरियन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 प्रकाश संश्लेषण यांच्या क्रियेसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक असतो? प्रकाश संश्लेषण यांच्या क्रियेसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ हा आवश्यक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोफिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गॉयटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? गॉयटर हा खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 इलेक्ट्रिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह असतो? इलेक्ट्रिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 हंटर कमिशन यांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? हंटर कमिशन यांची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1882 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शाकाहारी खाद्यपदार्थ यांच्या पॉकेटवर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा बिंदू असतो? शाकाहारी खाद्यपदार्थ यांच्या पॉकेटवर खालीलपैकी कोणत्या रंगांचा बिंदू असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिरव्या रंगांचा बिंदू असतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या 2 व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? खालीलपैकी कोणते 2 व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंगुली मुद्रा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शांती वन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, 49 समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधली सीमारेषा आहे? 49 समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधली सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका व कॅनडा देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जगप्रसिद्ध आयफेल टॉवर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? जगप्रसिद्ध आयफेल टॉवर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पॅरिस शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळांना खालीलपैकी काय म्हणतात? पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 काल बैसाखी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 अमरनाथ गुंफा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? अमरनाथ गुंफा खालीलपैकी कोणत्या राज्यामधली गुंफा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जगन्नाथ मंदिर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधले मंदिर आहे? जगन्नाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामधले मंदिर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओडिशा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 उकाई हा महत्त्वपूर्ण प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? उकाई हा महत्त्वपूर्ण प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 माजुली हे जगामधले सर्वात मोठे नदी बेट खालीलपैकी कोणत्या नदीमधले बेट आहे? माजुली हे जगामधले सर्वात मोठे नदी बेट खालीलपैकी कोणत्या नदीमधले बेट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कोटा राजस्थान हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोटा राजस्थान हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरचं शहर आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंबळ नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 विशाखापट्टणम हे जहाजबांधणी केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विशाखापट्टणम हे जहाजबांधणी केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं केंद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कपूरथळा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कपूरथळा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला कारखाना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंजाब राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 लोकटाक हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? लोकटाक हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 तुतीकोरीन हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तुतीकोरीन हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 केरळमध्ये स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? केरळमधील स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कुमरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 अरवली पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? अरवली पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुरु शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 दुर्गापूर व फराक्का ही औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? दुर्गापूर व फराक्का ही औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हणतात? बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीस म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दामोदर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतामधले 29वे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले 29वे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांची पहिली महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होती? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांची पहिली महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुसुमावती देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मुंबई अहमदनगर या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? मुंबई अहमदनगर या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाणे घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नांदेड व यवतमाळ जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळून येते? नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळून येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोलाम आदिवासी जमात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आरवली व खेड ही गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? आरवली व खेड ही गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 स्ट्रॉबेरीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? स्ट्रॉबेरीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कान्हेरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? कान्हेरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 प्रिझन डायरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? प्रिझन डायरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जयप्रकाश नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 साने गुरुजी यांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? साने गुरुजी यांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पांडुरंग सदाशिव साने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताचा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला होता?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 18 मे सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वीरभूमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 32 अस्तंबा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? अस्तंबा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 चेरॉन हा खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? चेरॉन हा खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 प्लुटो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दर्पण हे साप्ताहिक दिग्दर्शन हे मासिक खालीलपैकी कोणाचे होते? दर्पण हे साप्ताहिक व दिग्दर्शन हे मासिक खालीलपैकी कोणाचे आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 यमुना पर्यटन व अरुणोदय ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? यमुना पर्यटन व अरुणोदय ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाबा पद्मनजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 यापैकी कोणता रंग हा सर्वात जास्त उष्णता आकर्षित करतो? यापैकी कोणता रंग हा सर्वात जास्त उष्णता आकर्षित करतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 काळा रंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 लोकसभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणाच्या अभिभाषणाने सुरू होते? लोकसभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणाच्या अभिभाषणाने सुरू होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ड्यूस हा शब्दप्रयोग खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये असतो? ड्यूस हा शब्दप्रयोग खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 थोर समाजसुधारक बाबा आमटे आपल्या ठिकाणी पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बाबा आमटे यांचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मुरलीधर देवीदास आमटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अण्णा हजारे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मादक पदार्थ सेवनामुळे खालीलपैकी कशावर घातक परिणाम होतात? मादक पदार्थ यांच्या सेवनाने खालीलपैकी कशावर घातक परिणाम होतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मज्जा संस्था या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 परेश मोकाशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 बायचिंग भूतिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बायचिंग भूतिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 घाटघर हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? घाटघर हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ई बरोबर MC स्क्वेअर हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? ई बरोबर MC स्क्वेअर हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अल्बर्ट आइन्स्टाईन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले मासिक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 र.धो. कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूटन या ठिकाणी बलाचे एकक होईल. प्रश्न क्रमांक 26 भारूड हा काव्यप्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? भारूड हा काव्यप्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संत एकनाथ महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 1 गिगाबाईट बरोबर खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? 1 गिगाबाईट बरोबर खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1024 मेगाबाईट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सियाचीन ग्लेशियर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तेलुगू ही खालीलपैकी कोणत्या राज्यांची राज्यभाषा आहे? तेलुगू ही खालीलपैकी कोणत्या राज्यांची राज्यभाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 चुंबक हे तुटल्यावर खालीलपैकी तुटल्या जागी खालीलपैकी कोणता ध्रुव तयार होतो? चुंबक हे तुटल्यास तुटल्या जागी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ध्रुव हे तयार होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विरुद्ध ध्रुव तयार होतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 थॉमस कप आणि उबेर कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप आणि उबेर कप हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी कप आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चिपको आंदोलन खालीलपैकी कोणी सुरुवात केली होती? चिपको आंदोलन हे खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुंदरलाल बहुगुणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सामाजिक वनीकरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाले होते? सामाजिक वनीकरण यांची स्थापना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1982 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सिंहाचे भारतामधील एकमेव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? सिंहांचे भारतामधील एकमेव अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सासनगीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सह्याद्री पर्वत यांच्या पूर्व उताराच्या भागास खालीलपैकी काय म्हणतात? सह्याद्री पर्वताच्या पूर्व उताराच्या भागास खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मावळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 38 गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिला होता? गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सारनाथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वर्धमान महावीर जैन धर्मियाचे खालीलपैकी कितवे तीर्थकार आहेत? वर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे खालीलपैकी कितवे तीर्थकार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24वे तीर्थकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मगधची प्रथम राजधानी खालीलपैकी कोणती होती? मगधची प्रथम राजधानी खालीलपैकी कोणती होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजगृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 दीनमित्रकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? दीनमित्रकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुकुंदराव पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इसवी सन 1923 मध्ये पुणे येथे अहिल्या आश्रम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? अहिल्या आश्रम यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कधीपासून लागू करण्यात आली होती? बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1793 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण होते? इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये निवडून जाणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सत्येंद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रामध्ये कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरोधामध्ये उठाव केला होता? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरोधामध्ये उठाव केला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इसवी सन 1875 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 47. लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलची तुलना औरंगजेब यांच्याशी केली होती? लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलची तुलना ही औरंगजेब यांच्याशी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन या ठिकाणी योग्य आन्सर होईल.